नमस्कार. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य कधीच लपत नाही आणि इतिहास कितीही पुसण्याचा प्रयत्न झाला तरी संघर्षाची नोंद कायम राहते. उत्तर: महाराष्ट्राच्या पाण्याच्या प्रश्नावर आज पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चांना वेग आला आहे. नारपार नदीजोड प्रकल्प, दमनगंगा पिंजाळ योजना आणि गिरणा पुनर्भरण या महत्त्वाकांक्षी योजनांवर श्रेयाची चर्चा रंगत असताना एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या जललढ्याची खरी सुरुवात कोणी केली? समर्थकांच्या म्हणण्यानुसार या संघर्षाचा इतिहास आजचा नाही. तब्बल 4 दशकांपूर्वी 1980च्या दशकात उत्तर महाराष्ट्र दुष्काळाच्या भीषण संकटाशी झुंज देत असताना माजी राज्यमंत्री समाजश्री डॉ. प्रशांतदादा व्यंकटराव हिरे यांनी या प्रश्नावर अभ्यासपूर्ण भूमिका घेतली आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याची संकल्पना मांडली. त्या काळात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई होती. गावोगावी टँकरने पाणी पुरवठा होत होता. विहिरी कोरड्या पडल्या होत्या. शेती करपली होती. हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. अनेकांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत होते. पाण्याअभावी संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडत चालली होती. अशा कठीण परिस्थितीत पाण्याचा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही तर भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे समर्थक सांगतात. त्याच विचारातून डॉ. प्रशांतदादा हिरे यांनी नदीजोड प्रकल्पांची संकल्पना सातत्याने मांडली. समर्थकांच्या दाव्यानुसार त्यांनी केवळ भाषणे केली नाहीत तर या विषयाचा सखोल अभ्यास केला. जलतज्ज्ञ, अभियंते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली. विविध तांत्रिक अहवाल तयार करण्यात पुढाकार घेतला. राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. दिल्ली आणि मुंबई येथे अनेक बैठका घेऊन या योजनांची आवश्यकता पटवून देण्याचा प्रयत्न केला. समर्थकांचे म्हणणे आहे की त्या काळात अनेकांनी या संकल्पनेला अवास्तव म्हटले. काहींनी अशक्य असल्याचे सांगितले तर काहींनी राजकीय विरोधही केला. मात्र डॉ. प्रशांतदादा हिरे यांनी संघर्ष सोडला नाही. बदलत्या सरकारांमध्येही त्यांनी हा विषय सातत्याने जिवंत ठेवला. आज नारपार नदीजोड प्रकल्प, दमनगंगा पिंजाळ योजना आणि गिरणा पुनर्भरण यासारख्या योजना पुन्हा चर्चेत आहेत. शासन स्तरावर या योजनांबाबत हालचाल सुरू असल्याने या संघर्षाचे श्रेय नेमके कोणाला द्यायचे यावरही चर्चा रंगली आहे. समर्थकांचा दावा आहे की या योजनांची बीजे अनेक वर्षांपूर्वीच रोवली गेली होती आणि त्या बीजांचे वृक्ष आज आकार घेत आहेत. त्यामुळे या संघर्षाचा इतिहास विसरून चालणार नाही. त्यांच्या मते फोटो काढणारे अनेक असतात पण इतिहास घडवणारे मोजकेच असतात. घोषणा देणारे अनेक असतात पण 4 दशकांपर्यंत एका विषयासाठी सातत्याने संघर्ष करणारे फार कमी असतात. तथापि या विषयावर विविध राजकीय पक्ष, नेते आणि सामाजिक संघटनांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे श्रेयाबाबत एकमत असल्याचे म्हणता येणार नाही. या विषयावर अनेकांचे योगदान असल्याचे मतही काहीजण व्यक्त करतात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे: नारपार नदीजोड प्रकल्प, दमनगंगा पिंजाळ योजना आणि गिरणा पुनर्भरण या योजना पूर्ण क्षमतेने राबवल्या गेल्यास उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. लाखो हेक्टर शेतीला पाणी मिळू शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. ग्रामीण भागात उद्योगांना चालना मिळू शकते. स्थलांतर कमी होऊ शकते आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते. आता या ऐतिहासिक प्रकल्पांचे काम किती वेगाने पूर्ण होते आणि त्याचा लाभ सामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय? या जलढ्याच्या संघर्षाचे खरे श्रेय कोणाला जाते? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या लोकशाही माझा एसपी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कॅमेरामनसह मी संभाजी पगार. लोकशाही माझा एसपी न्यूज. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. नमस्कार.